नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो मी. आणि आज आपण पाहणार आहोत एक नवीन MCQ जो आलेला आहे 2024ला. ओके, आणि हा सर्वात हॉट टॉपिक आहे डोमेन ऑफ द फंक्शन आणि रेंज ऑफ द फंक्शन. याच्यावरती एक क्वेश्चन येतोच असतो. ओके, तर 24ला टोटल 2 क्वेश्चन्स आलेले आहेत डोमेन ऑफ द फंक्शन वरती आणि बाकीचे रेंज वरती आले. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जसं तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल की हा डोमेन ऑफ द फंक्शन वरती क्वेश्चन आलेला आहे. तर सुरुवातीला मी थोडीशी थेरी सांगणार आहे तुम्हाला. थेरीच्या नंतर काय यूज करायचं असतं हे पाहू. ओके, आणि नंतर मग आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. ओके, तर बघा, फर्स्ट आपण पाहूया थेरी. या चॅप्टर मध्ये काय आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला डोमेन ऑफ द फंक्शन विचारलं असतं, डोमेन, ओके, तर काही रूल्स लक्षात ठेवायचे. आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे, ज्याला जास्त काही विचार करू नका. आपण जेव्हा थेरी पाहाल तेव्हा हे क्वेश्चन तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जाईल. 2024चा क्वेश्चन आहे, लेटेस्ट MCQ आहे. ठीक आहे, तर डोमेन मध्ये लक्षात काय ठेवायचं, तर 2-4 गोष्टी आहेत, इथे लिहितो मी, तर या लक्षात ठेवायच्या. ओके, जसं की फर्स्ट, जर समजा तुम्हाला विचारलं असेल f of x, ओके, याचं तुम्हाला डोमेन विचारलंय. ओके, फक्त f of x दिलाय आणि तुम्हाला एक सपोज पॉलिनॉमियल आहे, f of x इक्वल टू एक पॉलिनॉमियल दिलाय. ओके, आणि असा जर पॉलिनॉमियल असेल तर याचं डोमेन काय लिहायचं, डायरेक्टली r लिहायचं. याचं डोमेन काय असतं, रिअल नंबर. ओके, एनी रिअल नंबर याला सॅटिस्फाय करत असतो, त्यामुळे डोमेन r लिहायचं फंक्शनला. ओके, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला f of x जे असतं ते न्यूमरेटर मध्ये नसतं. त्यावेळेस काय असतं, 1 अपॉन किंवा एक नंबर अपॉन खाली एक फंक्शन असतं, म्हणजे 3 अपॉन एक्स स्क्वेअर आहे किंवा 3 अपॉन x मायनस 1 आहे. ओके, किंवा 5 अपॉन काहीतरी असं दिलं असेल. ओके, अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं, त्याच्यासाठी रूल आहे सेकंड. तर सपोज 1 अपॉन f of x असं तुमचं फंक्शन दिलेलं आहे, म्हणजे वरती 1 किंवा कुठलाही कॉन्स्टंट आणि खाली एक फंक्शन दिलंय आणि याचा विचार अशा टाईपचं फंक्शन असेल तर डोमेन विचारलं, तर अशा केसमध्ये काय करायचं, याचं डोमेन लिहित असताना जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर 0 होतो, ओके, त्या केसमध्ये तुम्हाला डोमेन भेटणार नाही. आणि डोमेन म्हणजे काय असतं, डोमेन म्हणजे असतं व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच दिस द फंक्शन इज डिफाईन. म्हणजे अशा एक्सच्या व्हॅल्यूज असतात ज्या ठिकाणी फंक्शन डिफाईन असलं पाहिजे. तर इथं मला सांगा, तर डिनॉमिनेटरमध्ये जर अशी एक्सची व्हॅल्यू ठेवली ज्याच्यामुळे डिनॉमिनेटर जर 0 झाला, ती व्हॅल्यू आपल्याला चालत नाही, म्हणजे ती व्हॅल्यू आपल्या डोमेन मधून येणार नाही. ओके, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ओके, त्यामुळे हे डिनॉमिनेटर 0 नसायला पाहिजे, म्हणजेच f of x should not be इक्वल टू 0. तर ही केस लक्षात ठेवायची आहे. ही केस घेऊन सॉल्व्ह करा, आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, थर्ड आहे, थर्ड लक्षात ठेवायचं, रूट ऑफ f of x, रूट ऑफ f of x. म्हणजे जर एखादं फंक्शन रूट मध्ये दिलं असेल, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये फंक्शन दिले, तर अशा केसमध्ये काय, रूट मध्ये कधी पण निगेटिव्ह व्हॅल्यू चालत नाही. आणि आपण जे काही फंक्शन पाहतो ते सर्व रिअल नंबर किंवा रिअल फंक्शन्स पाहत असतो. ओके, आपल्या चॅप्टर मध्ये पण आहे बघा, रिअल फंक्शन आणि रिअल व्हॅल्यूड फंक्शन. ओके, त्यामुळे सर्व फंक्शन रिअल्स आहेत, म्हणजे त्यांचे आन्सर किंवा आउटपुट हे सगळं रिअल आलं पाहिजे. ठीक आहे, जर समजा तुम्ही फंक्शन मध्ये जरी निगेटिव्ह काहीतरी तयार झालं, ह्या रूट मध्ये समजा फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, तर निगेटिव्ह व्हॅल्यू रूट मध्ये चालत नाही. रूट मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काही रिअल व्हॅल्यू नसते, ती असते कॉम्प्लेक्स व्हॅल्यू. तर कॉम्प्लेक्स फंक्शन आपल्याकडे नाही येत. त्यासाठी रूट मध्ये जे काही फंक्शन लिहिलं असतं, समजा कुठे रूट आलं, रूट मध्ये काही फंक्शन लिहिलं असेल, तर ते फंक्शन शुड नॉट बी लेस दॅन 0, म्हणजे ते निगेटिव्ह नसायला पाहिजे. तर आपण काय लिहितो याच्यासाठी, f of x हे काय पाहिजे, ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे, किंवा 0 पण चालतं. आणि 0चा रूट काढता येतो आणि सर्व पॉझिटिव्ह नंबरचा रूट काढता येतो, पण निगेटिव्ह नंबरचा रूट काढता येणार नाही. ओके, ऍक्च्युअली तो कॉम्प्लेक्स असतो, पण आपल्याकडे कॉम्प्लेक्स नाही. कॉम्प्लेक्स नंबर मध्येच फक्त कॉम्प्लेक्स नंबरचा विचार करायचा, बाकीच्या रेस्ट ऑफ द 11-12 मध्ये तुम्ही रिअल नंबरचा विचार करायचा किंवा रिअल फंक्शनचा विचार करायचा. त्यामुळे ही व्हॅल्यू निगेटिव्ह नसायला पाहिजे. निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह चालते किंवा 0 चालते. त्यामुळे याचं f of x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ही केस घ्यायची आणि सॉल्व्ह करायचं. ओके, याच्यानंतर पुढचं आहे, हे 3 झाले. याच्यानंतर आहे फोर्थ नंबर. तर फोर्थ नंबर काय आहे, तर 1 अपॉन रूट f of x असू शकतं. ओके, 1 अपॉन रूट f of x, किंवा वरती काय कुठला पण एक कॉन्स्टंट असेल. ओके, आणि खाली रूट आहे. तर जेव्हा जेव्हा रूट मध्ये डिनॉमिनेटर मध्ये f of x असतं रूट मध्ये, त्या केसमध्ये काय करायचं, रूट मध्ये तर निगेटिव्ह चालत नाही, ते आपण जे शिकले आहे, रूट मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू चालत नाही, 0 चालते आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू चालते. ओके, पण या केसमध्ये डिनॉमिनेटर मध्ये रूट f of x असल्यामुळे इथं f of x ची व्हॅल्यू 0 पण चालणार नाही. कारण जर f of x ची व्हॅल्यू 0 आली तर रूट 0 किती असतं, 0, आणि एनिथिंग अपॉन 0 इज नॉट डिफाईन, त्यामुळे 0 चालणार नाही. ओके, इथं काय करायचं, फक्त 0 घ्यायचं नाही आणि सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायच्या, म्हणजे f of x शुड बी ग्रेटर दॅन 0, शुड बी ग्रेटर दॅन 0 याच्यामध्ये. आणि इथं फरक आहे, इथं इक्वल टू येतं, इथं इक्वल टू घ्यायचं नाही, कारण डिनॉमिनेटरमध्ये 0 चालत नाही. आणि शेवटचं आहे 5th नंबर, लक्षात ठेवा, जर समजा तुमच्याकडे लॉग आहे. ओके, सगळ्या या क्वेश्चन मध्ये लॉग आलेला आहे. ओके, लॉग ऑफ सम फंक्शन आहे f of x. ओके,
लॉग ऑफ सम फंक्शन एफ ऑफ एक्स आणि याचा बेस बी आहे. ओके, तर या केसमध्ये काय करायचं, या केसमध्ये दोन केसेस घेऊन यायच्या. जर ते फंक्शन दिलेलं असतं एफ ऑफ एक्स लॉग मध्ये, तर ते फंक्शन पाहिजे ऑलवेज ग्रेटर दॅन 0. काय पाहिजे, ग्रेटर दॅन 0. ओके, तर हे फंक्शन काय पाहिजे, ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि दुसरी केस काय याच्यामध्ये, याचबरोबर दुसरी केस घ्यायची, ही जी बेस असतो इथं बेस मधला नंबर लॉगचा बेस, तो बेस पाहिजे पॉझिटिव्ह. ओके, हा बेस काय पाहिजे, पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0. ओके, 0 पण चालणार नाही आणि निगेटिव्ह पण चालणार नाही. ओके, हा पाहिजे बेस ग्रेटर दॅन 0. तर ह्या दोन केसेस घ्यायच्या आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. तर हे 5 पॉईंट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन या 5 पॉईंट वरतीच येईल. ठीक आहे, तर आपण काय करूया आता, मग हा क्वेश्चन स्टार्ट करायला घेऊया. ओके, तर बघा फंक्शन मध्ये काय सांगितलं, इथं आता रॅशनल टाईपचं फंक्शन आहे, वरती एक लॉग आहे, खाली एक पॉलिनॉमियल म्हणजे क्वाड्रेटिक आहे. ठीक आहे, तर काय करायचं, लॉग मध्ये काय केस आहे, आपण काय करू, सेपरेट सॉल्व्ह करायचं. ओके, ऍक्च्युली हा जो वरचा लॉग आहे, तर याचं सेपरेट सॉल्व्ह करायचं. जसं की यूज करायचा 5 नंबरचा रूल. तुम्ही जर तो रूल यूज केला, त्याच्यामध्ये जे फंक्शन आहे, तर फंक्शन आहे x+3. ओके, फंक्शन काय जर लिहितो ना, एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0, ते फंक्शन आहे ग्रेटर दॅन 3. तर याला घेऊन सॉल्व्ह करायचं. जर याला ग्रेटर दॅन 0 लिहिलं तर आन्सर काय तुम्हाला, तर याच्यावर आन्सर येईल x ग्रेटर दॅन -3, म्हणजे x ची व्हॅल्यू काय -3 पेक्षा मोठी आहे. बरोबर, हेच आन्सर आलं. ओके, आणि डिव्हिजन वगैरे असेल तर काय करतो आपण, हे याचं डोमेन आणि याचं डोमेन यांचं काय करतो आपण, कॉमन पार्ट घेत असतो. ओके, जे पण 4 रूल्स आहेत वेगळे. ओके, कसं असतं, ऍडिशन मध्ये आपण सम करत असतो. बरोबर आहे, दोघांचं काय करायचं, सेपरेट सेपरेट घ्यायचं आणि सम करायचं. याच्यामध्ये पण काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे, याच्यामध्ये पण सेम गोष्ट करायची, की वरचं डोमेन घ्यायचं, खालच्या डोमेन घ्यायचं आणि दोघातला कॉमन पार्ट घ्यायचा. ठीक आहे, हे झालं एफ ऑफ एक्स साठी. आता ही केस काय, तर बी ग्रेटर दॅन 0, म्हणजे बेसची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ऑलरेडी इथं 2 लिहिलेलं आहे आणि हे 2 ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, ते याच्यामध्ये येऊन जाईल, वाटलं तर लिहा तुम्ही, हे 2 ग्रेटर दॅन 0, म्हणजे तिथला जो नंबर आहे ना, तो ग्रेटर दॅन 0 पाहिजे, तर तो आहे, तर तिला ह्याची काही गरज नाही. जर इथं जर व्हेरिएबल असता तर आपण त्याला काय लिहिलं असतं, ग्रेटर दॅन 0 लिहिलं असतं, दोघांचा आपण कॉमन पार्ट घेतला असतं. ठीक आहे, तर ऑलरेडी ग्रेटर दॅन 0 आहे, त्यामुळे ती केस लिहायची गरज नाही. ओके, ही केस लिहायची गरज नाही. ओके, आता डिनॉमिनेटरसाठी बघा, हे झालं न्यूमरेटरसाठी. ओके, आता डिनॉमिनेटरसाठी काय करणार, डिनॉमिनेटरमध्ये क्वाड्रेटिक आहे. ओके, आणि कधी पण बघा 1/f(x) आणि f(x) हे काय पण होऊ शकतं, एक फंक्शन, जसं की क्वाड्रेटिक फंक्शन आहे, हे एनिथिंग अपॉन काय एक फंक्शन आहे. जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये काही फंक्शन असतं, तर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे. ओके, तर इथं हे क्वाड्रेटिक इक्वेशन नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे. बरोबर, ते परत एकदा इक्वेशन लिहायचं, x² + 3x + 2 दिस इज नॉट इक्वल टू 0. हे कशावर लिहिलं, हे रूल नंबर 2. ओके, हे शॉर्टकट्स आहेत, लक्षात ठेवा. तर एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0, तर आपण हे आपलं एफ ऑफ एक्स आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्यामुळे नॉट इक्वल टू 0 लिहिलं. याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करायची मेथड काय, हे 2 चे 2 फॅक्टर पाडायचे, फॅक्टर येतात 2 आणि 1, प्रोडक्ट येतो 2, ऍडिशन येते 3. आणि शॉर्टकट काय सांगितलं तुम्हाला, x इक्वल टू याचं साइन चेंज करायचं, -2 लिहायचं, और x इक्वल टू साइन चेंज करा, -1 लिहा. इथं नंबर जो 1 असतो, इथं याच्या बाजूला 1 आहे, तर इथं 1 ने डिवाइड करायचं, इथे पण 1 ने डिवाइड करायचं. ठीक आहे, म्हणजे ते हेच नंबर येईल. म्हणजे x ची व्हॅल्यू, सॉरी इथं नॉट इक्वल टू असल्यामुळे इथं पण काय घ्या, नॉट इक्वल टू, इथं पण घ्या नॉट इक्वल टू. तर x ची व्हॅल्यू -2 नसायला पाहिजे आणि x ची व्हॅल्यू -1 नसायला पाहिजे. ओके, हे दोन्ही पण व्हॅल्यू चालणार नाही. तर तुम्ही -1 घेतला तरी 0, ओके, हे 0 बनतं, किंवा -2 घेतला तरी 0 बनतं. जर तुम्ही -2 च्या ठेवली व्हॅल्यू तर 0 बनतं, किंवा -1 ठेवलात तरी पण 0 बनतं. त्यासाठी काय करायचं, या दोन व्हॅल्यू सोडून बाकीच्या सर्व आपले आन्सर असतात. तर या व्हॅल्यू आपल्याला नको आहेत आणि या व्हॅल्यूज पाहिजेत, तर यासाठी याचं कॉमन ग्राफ काढायचा. एक ग्राफ काढायचा, हे काय म्हणते -3 पेक्षा मोठा. सपोज मी असं कन्सिडर केलं की -3 इथं आहे. ओके, तर -3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज म्हणले. ओके, आणि -3 ला इथं इक्वल टू नाही, इक्वल टू नसेल तर सर्कल द्यायचं, इथून इकडच्या मोठ्या व्हॅल्यूज. बरोबर, आणि नंतर हे -2 नसायला पाहिजे, -1 नसायला पाहिजे. तर -3 जर इथं असेल तर -2 कुठं असेल, इथं असेल, आणि -1च्या पलीकडे असेल, राईट साईडला येतील सिक्वेन्स वाईज. -2 पण नको आहे, त्यामुळे इथं सर्कल द्यायचं. हे नको आहे म्हणून काय करायचं, कट करायचं इथलं हे सर्कल. आणि -1 पण नको आहे, त्यामुळे इथं पण सर्कल करायचं. ठीक आहे, म्हणजे आता याचं मिनिंग काय, याला कसं लिहिता येतं, तर तुम्हाला -3 पासून, ओके, -3 पासून पूर्ण इन्फिनिटी पर्यंतच्या व्हॅल्यूज पाहिजेत. -3 पासून इन्फिनिटीच्या फक्त 2 व्हॅल्यू सोडून. कोणत्या व्हॅल्यू सोडून, तर -2 एक नको आहे आणि -1 एक नको आहे. तर हे मायनस म्हणजे आन्सर काय येईल, -3 to इन्फिनिटी. या सेट मधनं काय मायनस करायचंय, तर मायनस करायचंय मला -1 आणि -2. हे -1 आणि -2 नको आहे, त्यामुळे काय केलं, सबट्रॅक्ट केलं. तर हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर किती आहे ह्याच्यात, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ओके, हा एकदम इझी 2024 चा क्वेश्चन आहे. ओके, आपण काय करू याच्यानंतर आता
एकदा व्यवस्थित बघा, सोल्युशन लिहून घ्या, समजून घ्या, वाटत तर व्हिडिओ थोडंसं मागे घेऊन बघायचा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण आणखी एक क्वेश्चन आलेला आहे. ओके, तो क्वेश्चन घेऊ. ओके, तर हा क्वेश्चन लिहा. तर हा बघा, हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2024 क्वेश्चन आहे. सेम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते रूल्स लक्षात ठेवा, त्याच्यावरतीच यूज करणार आहेत. ओके, तर बघा याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला की डोमेन ऑफ द फंक्शन विचार, डोमेन ऑफ द डेफिनेशन ऑफ द फंक्शन. हे असंच काहीतरी फिरवण्यासाठी दिलंय. काय तुम्ही काय लक्षात ठेवायचं नाही. डोमेन ऑफ द डेफिनेशन ऑफ द फंक्शन म्हणजे फंक्शन दिलंय तसं डोमेन काढायचं. ओके, हे काय थोडंसं फिरवण्यासाठी दिलंय. आणि फंक्शन काय y ऑफ एक्स म्हणजे y इज अ फंक्शन ऑफ एक्स आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, y इज अ फंक्शन ऑफ एक्स म्हणजे तुम्हाला दिलं जे इक्वेशन आहे फंक्शन, ह्याला y इक्वल टू समथिंग घेऊन यायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. कारण y इज अ फंक्शन ऑफ एक्स, y कशावर डिपेंड आहे, एक्स वर डिपेंड आहे. ओके, इज गिव्हन बाय द इक्वेशन, ही इक्वेशन. तर हे तुम्हाला फंक्शन दिलंय आणि ह्या फंक्शन तुम्हाला काय करायचंय, डोमेन फाइंड करायचंय. ओके, आता तुम्ही मला सर असलं तर कुठं दिलं नव्हतं, त्याचे 5 रूल लिहिले होते आपण, त्याच्यामध्ये तो असं नव्हतं दिलेलं कुठं. तर याला काय करायचं, थोडंसं कन्वर्ट करून घेऊन यायचं. ओके, याला सॉल्व्ह करायचं थोडंसं आणि नंतर मग आपण ते 5 रूल पैकी जो रूल फिट बसेल तो यूज करूया. ओके, किंवा याच्यामध्ये थोडंसं कदाचित वेगळं पण येऊ शकतो. तर बघा हे ऑप्शन्स दिले आहेत. तर काय करायचं, याला y इक्वल टू एफ ऑफ एक्स घेऊन यायचं, म्हणजे y इज फंक्शन ऑफ एक्स घेऊन यायचं. तर y इथं या ठिकाणी आहे 2 रेस टू y. तर काय करा, 2 रेस टू y लिहा सुरुवातीला. ओके, आणि हे 2 रेस टू एक्स जे आहे ते पुढे शिफ्ट करा, म्हणजे काय बनेल 2 मायनस 2 रेस टू एक्स येईल. बरोबर. आता याच्यामध्ये नंतर इथं आपला y इक्वल टू पाहिजे आहे. y इज अ फंक्शन ऑफ एक्स आहे, y हे एक्स वर डिपेंड आहे. एक्स मध्ये किती पण कॉम्प्लिकेटेड असेल चालेल, म्हणजे एक्स हे कॉम्प्लिकेटेड असेल तर चालतं, पण y एकदम सिंपल झालं पाहिजे. जेव्हा तुम्हाला हे y सिंपल करायचं आहे तर काय करायचं, दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा. आणि लॉग घेतल्यावर काय होतं, लॉग मध्ये प्रॉपर्टी आहे ना, ही प्रॉपर्टी आहे बघा, लॉग m रेस टू n. त्याचं काय होतं, तर हे n पुढे येतं, n लॉग m अशी प्रॉपर्टी येतं. तर ही प्रॉपर्टी यूज करता येते आणि हे y पुढे घेऊन येता येतं. त्यासाठी काय करावं, आपल्याला लॉग घ्यावं लागेल. लॉग घेताना दोन्ही साईडचं लॉग घ्यावं लागेल. जेव्हा तुम्ही लॉग घ्याल इथं, हे लॉग 2 रेस टू y इक्वल टू लॉग 2 मायनस 2 रेस टू एक्स. इथं दोन्ही साईडचं घ्यायचं म्हणून ब्रॅकेट केलंय, इथं ब्रॅकेट असं लिहिलं तरी चालतो. ठीक आहे, 2 रेस टू y हे सारखंच आहे. पण आता बेस डिसाईड करावं लागेल. जर समजा तुम्ही इथं बेस लिहिलात, इथं काही नाही म्हणजे ई समजलं जातं. ओके, तर आता हे ई घेतलं तर काही सांगता येणार नाही. ओके, म्हणजे काय सॉल्व्ह करता येणार नाही. तर काय करायचं, जो इथं बेस असतो 2 म्हणजे वायचा जो बेस आहे हे 2 आहे, तर लॉगचा पण बेस काय घ्यायचा, 2 घ्यायचं, जेणेकरून ते पुढे कॅन्सल होतं. ओके, असं की प्रॉपर्टी आहे लॉग ऑफ ए बेस ए असं असेल, म्हणजे बेस आणि इथला नंबर सारखा असेल तर आन्सर काय असतं, 1 असतं. ते यूज करता येतं. त्यासाठी काय करायचं, जेव्हा जेव्हा इथं बेसमध्ये जो नंबर आहे 2, तर लॉग बेस 2 घ्यायचा. इथं 3 असेल तर घ्यायचं लॉग बेस 3 घ्यायचं. म्हणजे काय करणार आहे, आता 2 असल्यामुळे लॉगचा बेस 2 आणि लॉगचा बेस 2 घेणार आहे. सेम बेस घ्यावं लागेल. ठीक आहे, तर काय होईल मग, हे y पुढे येईल, y इंटू लॉग 2 बेस 2 इक्वल टू लॉग 2 मायनस 2 रेस टू एक्स. ओके, आणि हे 2 येतं. बरोबर. आता हे कॅन्सल होऊन जाईल. ओके, हे काय होईल, लॉग इथं जसं प्रॉपर्टी लिहिली ना, या प्रॉपर्टीनुसार काय होईल, याची व्हॅल्यू किती येईल, याची व्हॅल्यू येईल 1. ओके, त्याला मिनिंग नाही, म्हणजे y इक्वल टू हे फंक्शन आहे. आता y इक्वल टू आलं तर लॉग 2 मायनस 2 रेस टू एक्स आणि 2. तर आता इथं जो नंबर रूल लिहिला होता, ओके, बहुतेक शेवटचा होता, त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की y इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स बेस बी असं असेल तर 2 केसेस असतात. एक घ्यायचं असतं एफ ऑफ एक्स हे ग्रेटर दॅन 0 घ्यायचं असतं आणि बी ग्रेटर दॅन 0 पाहिजे असतं. ठीक आहे, तर ह्या 2 केसेस घ्यायच्या असतात. त्याच्यामध्ये मग आपण ते जर रूल अप्लाय केला इथं, तर आपल्याला काय लिहिता येईल, आपल्याला लिहिता येईल जे हा आहे ना लॉग मध्ये हे फंक्शन आहे, म्हणजे 2 मायनस 2 रेस टू एक्स हे ग्रेटर दॅन काय पाहिजे, 0 पाहिजे. आणि बेस मधला नंबर म्हणजे बी ग्रेटर दॅन 0 आहे, बेस मध्ये ऑलरेडी ग्रेटर दॅन 0 आहे, त्यामुळे परत काय लिहायची गरज नाही. तर याला सॉल्व्ह करूया आपण. तर काय होईल, हे 2 पुढे गेला, मायनस 2 रेस टू एक्स ग्रेटर दॅन -2. ओके, हे आपण पुढे घेऊन गेलो नाही. ओके, घेतलं ते चाललं असतं, पण साईन की ते उलट सुलट होतं म्हणून लिहिलं नाही. आता मायनस मायनस आहे, जेव्हा तुम्ही इनइक्वलिटी मध्ये, ही इनइक्वलिटी आहे, इनइक्वलिटी मध्ये जेव्हा मायनसने मल्टिप्लाय करता तेव्हा साईन चेंज करायचं असतं. तर मायनसने मल्टिप्लाय करा, हे होईल 2 रेस टू एक्स आणि हे ग्रेटर दॅनचं साईन काय होईल, लेस दॅन 2 येतं. मायनस मायनस काय होतं, प्लस, म्हणजे मायनसने मल्टिप्लाय करायचं, प्लस बनलं, साईन काय होईल, चेंज होऊन जाईल. ठीक आहे. ओके, आता इथं काही लोक असं काय करतील माहित आहे, मायनस मायनस प्लस झाला असं करतील. असं होत नाही इनइक्वलिटी मध्ये. ओके, नाहीतर आपल्या इक्वेशन मध्ये सवय असते दोन्ही साईडचं मायनस कॅन्सल होऊन गेलं.
ओके, तसं नाही करायचं. इथं जेव्हा जेव्हा मायनसने मल्टिप्लाय करतो तेव्हा साईन चेंज करायचं असतं किंवा डिवाइड करताना पण चेंज करायचं असतं. ठीक आहे, आता याच्यावरनं काय करा, हे 2 आणि इकडे डिवाइड मध्ये घ्या. ओके, म्हणजे काय येईल हे, किंवा तुम्ही असं लिहू शकता डायरेक्टली. समजा तुम्ही आता लॉग घेतलात, लॉग बेस 2 घेतलात, कारण इथं 2x आहे, आपलं x ची व्हॅल्यू काढायची आहे. डोमेन म्हणजे काय असतं, x ची व्हॅल्यू. दोन टाईपने सॉल्व्ह करता येतं. तुम्ही एकतर हे या साईडला घेऊन सॉल्व्ह करू शकता, डिवाइड वगैरे करून या साईडला घेऊन म्हणजे डिवाइड करायचं. नाही म्हटलं तर तुम्ही लॉग बेस 2 घ्या. ओके, लॉग 2x बेस 2, ओके, लेस दॅन लॉग 2 बेस 2 असं घेतलं चालतं. ओके, आता बेसच्या मध्ये कसं, लॉग मध्ये कसं असतं, जर जेव्हा बेस ग्रेटर दॅन 0 असतो, 1 पेक्षा मोठा असतो, तेव्हा हे साईन चेंज होत नाही 1 पेक्षा मोठा असेल तर. आणि बेस जर हा 0 to 1 च्या मध्ये असेल तर ते साईन चेंज करावं लागतं. तर बेस 1 पेक्षा मोठा, त्यामुळे साईन जे आहे ते लिहिले आपण. ठीक आहे, तर आता काय होईल, हे x परत पुढे येईल हे प्रॉपर्टीनुसार. हे काय होतं, x येईल आणि हे 2 log 2, हे 2 log 2 काय होईल, 1 होऊन जाईल, हे पुढे येईल. आणि लेस दॅन काय येतं, हे काय येतं 1. आणि ह्याची पण व्हॅल्यू किती असते, याची व्हॅल्यू बघा याच्यानुसार किती असते, ह्याच्यानुसार 1 असते. ठीक आहे, मग काय येईल, हे x इकडे काय येतं -1 लेस दॅन 0 येतं. ओके, किंवा आपण काय करू, इथं आपला आन्सर आलेला आहे बघा. इथं x ची व्हॅल्यू काय, लेस दॅन 1. ओके, सिंपल, x ची व्हॅल्यू लेस दॅन 1. ओके, 1 पेक्षा लहान आहे. जर तुम्ही 1 पेक्षा लहान म्हणजे काय असतं, 2, 3, 4 तर नसणार. आता 1 पेक्षा लहान म्हणजे कुठपर्यंत असतं, ते -इन्फिनिटी पर्यंत असेल. तर असं ऑप्शन कुठे आहे बघायचं. ओके, तर असं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी मध्ये. तर 1 पेक्षा लहान व्हॅल्यू आहे. ओके, x ची व्हॅल्यू काय 1 पेक्षा लहान, लहान किती सांगितलंय का नाही, -इन्फिनिटी पर्यंत तुम्ही जाऊ शकता. ओके, आणि इथं जसं की तुम्ही पाहिला, इथं इक्वल टू साईन आहे, इथं इक्वल टू साईन नाही, तर आपलं हे आन्सर येतं, कारण इथं पण इक्वल टू साईन नाही. ओके, थोडंसं मायनर फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तर हे आपलं 2024च्या क्वेश्चनचं आन्सर. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाऊ आणि PYQ सिरीज कंटिन्यू करू आपण. आता आपण आलो या चॅप्टरमध्ये, जसं की डोमेन ऑफ द फंक्शन हॉट टॉपिक आहे. ओके, आणखी काही आपण क्वेश्चन्स घेऊ, काही PYQs घेऊ. हे 2400 होते, पुढच्या व्हिडिओ 2300 घेऊ, नंतर मग आपण रेंज ऑफ द फंक्शन वाला टॉपिक घेऊया. ओके, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण 50% लोक सबस्क्राईब करत नाहीत. लाईक आणि सबस्क्राईब करत जा, म्हणजे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. ओके, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. ओके, तोपर्यंत बाय बाय.